सिगारेटच्या वादातून आदित्य जाधव या तरुणाची हत्या करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे। अटक केलेल्या आरोपींमध्ये 2 अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे। आरे कॉलनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे। आरोपी सुनील सिंगला आदित्यच्या घरासमोर सिगारेट पिण्यास आदित्यने मज्जाव केला होता। हाच राग मनात ठेवून सुनीलने त्याच्या साथीदारांच्या सहाय्याने आदित्यच्या कुटुंबियांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आदित्यच्या वडिलांनी केलाय। यानंतर 22 एप्रिलला आरे कॉलनी पोलिसांना पिकनिक पॉइंट परिसरात आदित्यचा मृतदेह सापडला होता। या प्रकरणी आरे कॉलनी पोलीस पुढील चौकशी करतायत। 3 आरोपी अटक केलेले आहेत। त्यातील जो 2 बाल अपचारी आहेत आणि एक जो आहे आदित्य जाधव म्हणून, त्याचं वय 21 वर्ष आहे। त्याची आणि या महिताची ऑक्टोबर 13 मध्ये एक किरकोळ बाचाबाची झाली होती आणि त्या बाचाबाचीचं पर्यवसन हाणामारीमध्ये होऊन विक्रोळी पोलीस स्टेशनला परस्पर क्रॉस गुन्हे दाखल होते। तो राग मनात धरून यांनी तो जो आरोपी आहे तो देखील त्या गुन्ह्यांमध्ये अटक होता आणि त्याने जेलमधून बाहेर जामिनावर सुटल्यानंतर या मुलाला आणून इकडे या परिसरात मारलेला आहे। तो सिगरेट पित असताना माझ्या मुलांनी मज्जाव केला त्याच्यावर का बाबा आमच्या जवळ तिकडे सिगरेट पिऊ नको। त्याचा भाऊ तिकडनं आला, एक तिकडनं त्याचा भाऊ आला। त्याने विचारलं हे कोण बाबा, तर त्याने विचारलं हा माझा भाऊ आहे। बोला बघा ते सिगरेट पितोय, हा सिगरेट पित तिथे उभा आहे। त्यांनी सांगितलं हा माझा भाऊ आहे। त्यांनी त्याला बळवायला सुरुवात केली। आधीच बोला बाबा माझ्या दरवाजात काय करू नका। तेवढ्यात माझी मिसेस पण आली, वनिता विनय जाधव म्हणून। ती आली आणि तिला सांगितलं का बाबा नको, आमच्या इथे काही गडबड करू नका, तिकडे जाऊन रस्त्यावर करा। त्याला एवढा राग आला, त्या मुलाला ज्याला मारत होतं त्याला एवढा राग आला, त्याच्या मित्राला एवढा राग आला, तो बोला थांब आता मी येतो। जो 15-20 मिनिटांनंतर आला तर 20-22 जणांचा सशस्त्र ताफाच घेऊन आला। पुऱ्या घरावर हल्ला बोलला। त्याच्यात माझे वडील, माझी बायको, माझा मोठा भाऊ, माझा मुलगा आणि मला घरात घुसून आम्हाला तलवारी चाकूने वार केले।